जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आदिवासी विशेष पद भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की 12,500 ची संदर्भात ज्या काही पद भरती आहे आदिवासी विशेष पद, त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत तर त्या सध्या पाठपुरावा करत होत्या। त्याच पद्धतीने जे काही उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स फॉर ट्रायबल ही जी काही महत्त्वाची या ठिकाणी बघा ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांनी रिट याचिका देखील सध्या बघा दाखल केलेली होती। आणि त्याच्यावरती जी काही पदं असेल तर ती पदं म्हणजे अधिसंख्य जी काही पदावर नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी असेल तर त्या संदर्भात जी माहिती असेल, म्हणजे एकंदरीत किती त्या ठिकाणी अधिसंख्य पदं झालेली आहे आणि त्याच्यावरती किती पदं त्या ठिकाणी बघा नियुक्त झालेले, रिक्त किती आहे, त्या अनुषंगाने जी काही माहिती असेल तर ती शासनाच्या वतीने सध्या बघा कोर्टात थ्रू त्या ठिकाणी मागवण्यात आली होती। आणि त्यानुसार वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी बघा मंत्रालय स्तरावरनं जे काही पत्र असेल तर ते पत्र प्रधान सचिव असेल किंवा मुख्य सचिव असेल तर त्यांच्या मार्फत सध्या प्रत्येक जे काही विभागातील जे सचिव असेल तर त्यांना पत्र देखील इश्यू करण्यात आले। त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे काही पत्र आहे तर ते पत्र ह्या ठिकाणी आजच्या दिवसाला बघा आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे पत्र होतं सर्वात पहिले 11 सप्टेंबर 2024च्या इथं बघा पत्र ह्या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं। ह्याच्यामध्ये देखील जो विषय आहे तर तो अनुसूचित जमातीच्या विशेष पद भरतीबाबत माहिती सादर करण्याबाबत। तर ही जी काही माहिती आहे तर ही आदिवासींच्या विशेष पद भरती संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही विभाग आहे तर त्या विभागामध्ये जे पदं सध्या रिक्त असेल तर ती रिक्त पदांची जाहिरात सध्या बघा ह्या ठिकाणी द्यावी आणि आदिवासींच्या विशेष पद भरती संदर्भात कार्यवाही या ठिकाणी व्हावी। त्या अनुषंगाने माहिती जी आहे तर ती माहिती गोळा करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर त्या अनुषंगाने इथं सांगितल्याप्रमाणे जे काही माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स फॉर ट्रायबल यांनी दाखल केलेली रिट याचिकाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या आरक्षित पदावर नियुक्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांना अचूक तपशील सादर करायचा आहे। त्या अनुषंगाने विभागाच्या 21/12/2019च्या शासन निर्णयान्वये अधिसंख्य पदावर या ठिकाणी वर्ग केलेले व पद भरती केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती सोबत जोडण्यात आलेले विवरणपत्र अ ब नुसार सचिव स्तरावर प्रमाणित करून क्षेत्रीय कार्यालयाच्या एकत्रित माहितीसह हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये तात्काळ कार्यालयास उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश या ठिकाणी बघा देण्यात आलेले। म्हणजे जी काही माहिती असेल तर ती माहिती इथं मागवण्यात आली होती आणि हे पत्र सध्या या ठिकाणी प्रति संपूर्ण बघा मुख्य सचिव असेल, अपर मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव असेल किंवा सचिव सर्व मंत्रालयीन विभागांना हे पत्र सध्या इथं देण्यात आलं होतं। म्हणजे जे विभाग आहे मग त्याच्यामध्ये आदिवासी विभाग असेल, त्यानंतर या ठिकाणी पुढचं जे काही विभाग असेल संपूर्ण विभाग आदिवासी विभाग असेल, त्यानंतर महत्त्वाचे जे सध्या विभाग आहे तर त्या विभागामध्ये जेवढे आदिवासींसंदर्भात म्हणजे एस.टी प्रवर्गाचे जे काही पोस्ट असेल तर त्या पोस्टची माहिती इथं मागवण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा इथे माहिती देखील आहे। तर ह्याच्यात जे विवरणपत्र आणि देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जे सध्या शासन निर्णय 21/12/2019 नुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यानंतर त्या संख्येतील या ठिकाणी बघा रिक्त झालेल्या पदांची संख्या, त्याच्यामध्ये सरळ सेवा असेल पदोन्नती, त्यानंतर रकाना क्रमांक 4 आणि 5 मधील रिक्त पदांपैकी भरलेल्या पदांची संख्या, अशा पद्धतीने इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती मागवण्यात आली होती। त्याच्यामध्ये जो काही ब क्रमांकाचं विवरणपत्र आहे तर त्याच्यात बघा अनुसूचित जमातीची मंजूर पदसंख्या, त्यानंतर 31/8/2024 पर्यंत अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या आणि या ठिकाणी रिक्त पदांची संख्या 31/8/2024 अशा पद्धतीने माहिती सध्या इथं बघा अ वर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल, ड म्हणजे क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत सध्या इथं माहिती प्रत्येक विभागाची मागवण्यात आली होती। त्यानंतर बघा या ठिकाणी परत दुसरं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलं होतं। त्यानंतर 26 नोव्हेंबर 2024चं पत्र आहे, म्हणजे हे मागच्या हे 2 महिन्यापूर्वीचं पत्र आहे, नोव्हेंबर महिन्याचं 24 नोव्हेंबरचं। तर त्याच्यामध्ये देखील इथं संपूर्ण जे काही प्रधान सचिव असेल सर्व मंत्रालयीन विभागांना देखील सूचित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी 1/10/2024च्या पत्राचा संदर्भ घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये देखील जो काही अनुसूचित जमातीची विशेष पद भरतीबाबत या ठिकाणी विषय घेण्यात आला होता। तर ह्याच्यामध्ये देखील पुन्हा जी काही पदं आहे तर त्या पदांची माहिती सध्या इथं मागवण्यात आली होती, परंतु जे काही कार्यवाही जी असेल तर तो अहवाल सध्या या ठिकाणी बघा प्राप्त झाला नाही। तर पुन्हा सध्या निर्देश सध्या इथं देण्यात आले होते। त्यानंतर
निर्देश दिल्यानंतर ह्या ठिकाणी जी काही माहिती असेल तर ती माहिती परत जी काही पदं असेल तर त्या पदांची संपूर्ण माहिती ह्या कॉलमनुसार सध्या इथं मागवण्यात आली होती। त्यानंतर इथं बघा परत जे काही 3 नंबरचं जे पत्र होतं तर ते पत्र परत ह्या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। तर हे होतं म्हणजे चालू वर्षाचा ह्या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2025ला परत पत्र इथं बघा इश्यू करण्यात आलेलं आहे। ह्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विशेष पद भरतीबाबत तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही आढावा आहे तर तो इथं घेण्यात आलेला आहे। तर आतापर्यंत जी काही आदिवासी संदर्भात जी काही रिक्त पदं असेल तर ती रिक्त पदं अधिसंख्य पदं वगैरे ह्या ठिकाणी बघा किती आहे तर ते ह्याच्यावरनं आपल्याला कळवलं जात आहे। तर इथं बघा आपले लक्ष विभागाच्या 8/9/2023 आणि 11/9/2024 रोजीच्या पत्रांकडे वेधू इच्छितो। त्याच्यामध्ये विभाग 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अनुसूचित जमातीची पद भरतीची माहिती ह्या ठिकाणी गुगल लिंकद्वारे सादर करण्यात सर्व प्रशासकीय विभागांना संदर्भीय 8/9/2022च्या पत्रान्वये कळवण्यात आले होते। म्हणजे जी काही पदं आहे तर ती गुगल लिंकद्वारे माहिती सध्या मागवण्यात आली होती। त्या अनुषंगाने सर्व विभागीय ह्या ठिकाणी बघा प्रशासकीय विभागाकडून फेब्रुवारी 2023 पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण 6,860 पदे अधिसंख्य करण्यात आलेली असून त्यापैकी 1,343 पदे भरण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने इथं माहिती सध्या बघा प्राप्त झालेली होती। आता ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी फेब्रुवारी 2023 पर्यंत प्राप्त झालेली होती। त्याच्यामध्ये किती आहे तर एकूण 6,860 पदे हे अधिसंख्य करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1,343 पदे जी आहे तर ती भरण्यात आलेली आहे। पुढे बघा इथं काय म्हटलेलं आहे की जे सध्या महाराष्ट्र विधानसभाच्या सन 2023च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत सध्या आश्वासन देण्यात आले होते। क्रमांक देण्यात आला इथं बघा 237व्या क्रमांकावर आश्वासन देण्यात आले होते आणि त्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने या विभागात 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्राबद्ध ठरलेल्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदे भरण्याबाबत अद्ययावत माहिती सभागृहात सादर करायची आहे। त्या अनुषंगाने आपल्या विभागाची अद्ययावत माहिती तात्काळ सादर करण्याबाबत 8/9/2023च्या पत्रान्वये कळवण्यात आले होते। तथापि विभागाची माहिती सध्या या ठिकाणी प्राप्त झालेली नाही असं देखील इथं कळवलेलं आहे। त्यानंतर जी सध्या रीट याचिका होती ऑर्गनायझेशन फॉर या ठिकाणी ट्रायबल यांनी दाखल केलेल्या रीट याचिकाच्या अनुषंगाने या विभागात 21/12/2019 अन्वये अधिसंख्य पदावर वर्ग केलेले रिक्त झालेल्या पदांची माहितीबाबत ह्या ठिकाणी बघा जी काही माहिती असेल तर ती सादर करण्यासंदर्भात 11/9/2024च्या पत्रान्वये कळवण्यात आले होते, परंतु ते अद्यापही प्राप्त ह्या ठिकाणी झालेलं नाही। तसंच बघा जे का तत्कालीन मुख्यमंत्री महोदय होते तर त्यांनी 30/9/2024 रोजीच्या निर्देशानुसार 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेली जी पदं आहे तर ती पदं ह्या ठिकाणी अनुसूचित जमातीची प्रवर्गाची पदे भरण्याबाबत तात्काळ प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही या ठिकाणी बघा 1/10/2024 पत्रान्वये कळवण्यात आले होते। सदर माहिती अद्यापही प्राप्त नाही। म्हणजे इथं मुख्यमंत्री महोदयांनी देखील सध्या निर्देश दिले होते की जी काही पदभरती असेल अनुसूचित जमातीची तर ती तात्काळ प्रक्रिया इथे बघा सांगितल्याप्रमाणे सुरुवात करा, परंतु जी काही माहिती होती म्हणजे रिक्त पदं किती तर ती सध्या माहिती या ठिकाणी अप्राप्त झालेली होती, म्हणून जी काही पदभरती असेल तर ती इथं होऊ शकली नाही। तसंच बघा इथे पुढे काय सांगितलेलं आहे की जे सध्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देश माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल झालेली जी याचिका आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधींनी देखील तक्रारीच्या अनुषंगाने विधानसभा आश्वासन असेल त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या विभागाची अद्ययावत माहिती 11/9/2024च्या पत्रातील या ठिकाणी सचिव स्तरावर प्रमाणितकडून तात्काळ विभागात सादर करण्याचे निर्देश सध्या देण्यात यावे। अशा पद्धतीने इथे परत या ठिकाणी जी काही सूचना असेल, निर्देश असेल, आदेश असेल तर ते परत इथं जे काही सचिव असेल, प्रधान सचिव असेल, मुख्य सचिव असेल, मंत्रालयीन संपूर्ण विभागांना इथं पुन्हा देण्यात आलेले आहे। म्हणजे जी काही प्रक्रिया आहे तर ती वारंवार सध्या इथे आदेश दिले असून देखील जी काही माहिती असेल तर ती माहिती या ठिकाणी जी काही प्राप्त किंवा जी सध्या विभागाला अप्राप्त या ठिकाणी होत आहे तर पुन्हा पत्र या ठिकाणी इश्यू झालेले आहे आणि त्या अनुषंगाने परत ह्या ठिकाणी जे काही लेटेस्ट पत्र आहे तर ते पत्र म्हणजे इथं 27 फेब्रुवारी 2025ला हे पत्र सध्या इथं तात्काळ विधानमंडळ प्राधान्य म्हणून सध्या इथं बघा
इश्यू करण्यात आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता हे पत्र आताचं आहे, लेटेस्ट पत्र आहे 27 फेब्रुवारी 2025चं पत्र। तर ह्याच्यामध्ये जी माहिती आहे तर ती माहिती इथं बघा, जे काही अधीक्षक आहे अभियंता, तर त्या संदर्भात इथे ठाणे असेल, बरोबर, पुणे असेल, सातारा, नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, हे जे काही परिमंडळ आहे, बरोबर, तर ह्यांना सध्या हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर हा जे काही विभागाअंतर्गत जी काही पदं असेल तर त्या पदांची इथं जी माहिती असेल तर ती माहिती बघा, इथं विषयाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या विशेष पद भरतीबाबत माहिती सादर करण्याबाबत अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आल्या आहे। आणि ह्या पत्रामध्ये देखील जी काही ह्या ठिकाणी बघा सचिव सर जे आहे सामान्य ह्या ठिकाणी प्रशासन विभागाअंतर्गत जे पत्र होतं 11/2/2025 रोजीच्या अर्थ शाखीय पत्राची प्रत या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने जी पदं ह्या ठिकाणी अ आणि ब जे पत्र सध्या देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये 26/9/2024 रोजीच्या पत्रान्वये एकूण 3 विवरणपत्रांमध्ये गट ब असेल, गट क आहे आणि गट ड या संवर्गाचे तांत्रिक आणि अतांत्रिक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांची माहिती शासनास अचूकपणे सादर करावी अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली आहे। आणि ती माहिती जी आहे तर ती 28/2/2025 रोजी 4 वाजेपर्यंत सध्या न चुकता इथं सादर करायची आहे। तर अशी जी काही माहिती आहे तर ही सध्या वेगवेगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी माहिती गोळा करण्याचं जे काही काम असेल तर ते सध्या इथं एक प्रकारे सुरुवात झाली। तर मे बी जी काही भविष्यात जी पदभरती असेल तर ती पदभरती आदिवासी विशेष पदभरती जी असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी बघा जाहिरात एक प्रकारे येऊ शकते। आणि त्या अनुषंगाने जी काही आदिवासींची विशेष पदभरती होती तर ती पदभरतीला ह्या ठिकाणी मागच्या 1 वर्षापासून जो सध्या पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा आणि वेगवेगळी माहिती जी असेल तर ती सध्या शासन स्तरावर देखील गोळा करण्याचं काम सध्या एक प्रकारे या ठिकाणी सुरूच आहे। तर हे संपूर्ण जर झालं तर लवकरात लवकर अनुसूचित जमातीची विशेष पदभरती संदर्भात जी जाहिरात असेल तर त्या जाहिरातीचं देखील कार्यवाही या ठिकाणी मे बी सुरुवात होऊ शकते। तर सध्या हे जो काही मागचा बॅकग्राऊंड सध्या होता म्हणजे कधीपर्यंत जे काही पत्र होते तर ते पत्र इश्यू करण्यात आले होते, त्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागांच्या सचिवांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांची जी काही रिक्त पदं असेल, अधिसंख्य झालेली पदं असेल तर अशी पदांची माहिती सध्या बघा वेगवेगळ्या विभागांतर्गत मागवण्यात आलेले आहे। जसं आदिवासी विकास विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल तर हे आता जलसंपदा विभागाचं हे सध्या इथं पत्र होतं। म्हणजे जलसंपदा विभागामध्ये सध्या जी काही पदं असेल तर ती पदं क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत जी काही रिक्त असेल तर ती पदं नेमकी किती आहे तर त्यांची इथं माहिती सध्या मागवण्यात आलेली आहे कालच्या दिवसाला। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर नक्कीच बघा पुढे जी आदिवासी विशेष पदभरती असेल तर ती पदभरतीची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। तर सध्या तरी ही आपल्यासाठी सकारात्मक जी काही न्यूज असेल तर ती न्यूज सध्या इथं आहे। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या जे काही माहिती असेल तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर आता सध्या जी फेब्रुवारी 2023 पर्यंत इथं जी काही एकूण माहिती होती पदांची तर ती या ठिकाणी मिळाली आहे, परंतु आतापर्यंत अजून ह्या पदांमध्ये सध्या बघा भर या ठिकाणी पडली असेल। पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात। तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।